गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. बी ए भाग 2 ट्रॅडिशनल लॉजिक पारंपरिक तर्कशास्त्र त्याच्यामधील आपण विगमन तर्कशास्त्र पाहत असताना आणि तेही सत्र क्रमांक 4चा सिलेबस पाहत असताना जे युनिट आपण सुरू केलं होतं त्या युनिटचं टायटल होतं सिद्धांत कल्पना. या सिद्धांत कल्पना प्रकरणामध्ये सिद्धांत कल्पनेची व्याख्या, सिद्धांत कल्पनेचं स्वरूप, त्याच्यानंतर सिद्धांत कल्पनेचे महत्त्व आणि महत्त्वाची संकल्पना आपण सुरू केली होती ती म्हणजे टायटल मी या ठिकाणी घेतो उचित किंवा त्याला युक्त असं म्हटलं जातं, त्यालाच व्हॅलिड असं म्हटलं जातं. युक्त सिद्धांत कल्पनेच्या अटी. या अटी पाहत असताना आपण 5 अटी चर्चेमधून स्पष्ट केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी अट होती त्या अटीच्या संदर्भामध्ये आपण असं म्हटलं होतं की सिद्धांत कल्पना अशी असावी की ती स्वतःशी सुसंगत असावी. याचाच अर्थ नकारात्मक भाषेत ज्यावेळेस आपण तिचा उल्लेख केला त्यावेळेस आपण म्हटलं की ती विसंगत असता कामा नये. ही पहिली अट आपण पाहिलेली, त्याचं उदाहरणही आपण पाहिलं होतं, पुन्हा आपण त्याच्याशी चर्चा करत बसणार नाही. दुसरी अट आपण चर्चेसाठी घेतली होती की सिद्धांत कल्पना अशी असावी की ती वास्तविकतेवर आधारलेली असावी किंवा ती तथ्याशी संबंधित असावी. ही दुसरी अट आपण पाहिली होती. अट क्रमांक 3 उचित किंवा युक्त, व्हॅलिड असं त्याला म्हटलेलं आहे आपण. उचित हा शब्द प्रयोग तर्कशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा, उचित आणि युक्त. तिसरी अट आपण पाहिली होती की ज्या गोष्टींची उपपत्ती लावावयाची आहे, पहा, ज्या गोष्टींची उपपत्ती लावावयाची आहे त्या सर्व गोष्टींना ती सिद्धांत कल्पना लागू पडली पाहिजे. अट क्रमांक 4 आपण पाहिली. सिद्धांत कल्पना अशी करावी की ती पूर्वप्रस्थापित ज्ञानाशी, पहा, म्हणजे पहिलं जे काही ज्ञान होतं त्या ज्ञानाशी, पूर्वप्रस्थापित ज्ञानाशी सुसंगत असावी. ही अट क्रमांक 4 आपण पाहिली. अट क्रमांक 5 सिद्धांत कल्पना अशी करावी की ती सिद्धांत कल्पना प्रचितीक्षम असावी किंवा तिचं आपणाला परीक्षण करता आलं पाहिजे. या 5 अटी आपण पाहिलेल्या आहेत. पुन्हा पहा, सिद्धांत कल्पना ही स्वतःशी सुसंगत असावी, सिद्धांत कल्पना वास्तविकतेवर आधारलेली असावी, सिद्धांत कल्पना म्हणजेच ज्या गोष्टींची उपपत्ती आपल्याला लावायची आहे त्या सर्व गोष्टींशी ती सिद्धांत कल्पना लागू पडली पाहिजे. सिद्धांत कल्पना ही पूर्वप्रस्थापित ज्ञानाशी सुसंगत असावी, सिद्धांत कल्पना ही प्रचितीक्षम असावी. अट क्रमांक 6 आणि अट क्रमांक 7 अटी आहेत. या 2 अटी आज आपण पाहणार आहोत. अट क्रमांक 6 सिद्धांत कल्पना ही, पहा, स्पष्टीकरण करणारी असावी. आता आपल्याला एक प्रश्न असा पडेल की ज्या काही घटना आपण पाहतो त्या घटनांची कारणं शोधणं हे संशोधकाचं काम आहे आणि कोणताही संशोधक त्या घटनेची कारणं शोधत असतो त्यावेळेस सत्य स्वरूपाचं कारण कसं आपल्याला स्पष्ट करता येईल याकडे त्याचा कल असतो. आणि कमीत कमी वेळेमध्ये निरीक्षणाचं सहाय्य घेतलं जाईल किंवा प्रयोगाची मदत घेतली जाईल. या दोन्ही माध्यमातून किंवा कारण कार्याच्या संबंधाचा किंवा निसर्ग समरूपतेच्या तत्वाचा आधार घेऊन ज्यावेळेस आपण संशोधन करायला जातो त्यावेळेस ते संशोधन हे सत्य कारण शोधण्यासाठीच असतं. आणि मग माणसाच्या बुद्धीचं क्षमन कधी होतं तर उत्तर सापडल्यानंतर. जोपर्यंत उत्तर सापडत नाही, कारण आपल्याला सुरुवातीपासूनच माहिती आहे की ही जी सृष्टी आहे, हा जो निसर्ग आहे तो कॉम्प्लेक्स आहे. माणसाच्या मनामध्ये किंवा पंचज्ञानेंद्रियाच्या आधारे ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं त्यावेळेस ते ज्ञान परिपूर्ण असतं असं नाही.
आणि म्हणून तर आपण निरीक्षण संकल्पना पाहत असताना निरीक्षणाचं स्वरूप, निरीक्षणाची वैशिष्ट्ये, निरीक्षणाच्या सामान्य अटी, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून पूर्ण अवधानानं हेतुपूर्वक जरी आपण एखाद्या घटनेचं निरीक्षण केलं तरी त्याच्यामध्ये काही दोष हे राहतातच. तर मग आपण म्हटलं की त्याच्यामध्ये अनिरीक्षण असा एक दोष असतो, दूरनिरीक्षण असा एक दोष असतो. प्रयोगामध्ये सुद्धा प्रयोग करत असताना काही चुका झाल्या तर निष्कर्षाप्रत आपल्याला जाता येत नाही. म्हणून प्रयोगामध्ये पुन्हा 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 प्रयोग आपल्याला करता येतो, त्याच्यामध्ये ती संधी असते. याचा अर्थ पहा की जे काही उत्तर आपण मिळवणार आहोत ती उत्तरं प्रथमदर्शनी मांडल्या गेलेल्या सिद्धांत कल्पनेतून मिळतील असं नाही. आणि म्हणून ज्यावेळेस घटनांचं स्पष्टीकरण आपल्याला करायचं असतं तर त्यावेळेस सिद्धांत कल्पनेच्या आधारित स्पष्टीकरण आपण करत असतो. परंतु सिद्धांत कल्पना अशी आपण करायला पाहिजे की त्याच सिद्धांत कल्पनेनं समोरच्या किंवा जी घटना अवलोकली जात आहे, जी संकल्पना तुमच्या आमच्या मनामध्ये किंवा संशोधकाच्या मनामध्ये आहे, त्या घटनेचं स्पष्टीकरण तर झालंच पाहिजे. परंतु इतरही काही घटनांचं स्पष्टीकरण त्या सिद्धांत कल्पनेतून जर झालं तर ती सिद्धांत कल्पना अंतिम आहे किंवा सत्य आहे असं समजलं जातं. कारण तो एक प्रकारचा अंदाजच असतो, मानवी मनानं केलेला तो एक तर्क असतो. आणि मग अशा प्रकारचा जो काही तर्क आहे तर तो तर्क त्या घटनेशी संबंधित असतोच असतो, शिवाय इतरही घटनांशी संबंधित तो तर्क असतो. अशा प्रकारची सिद्धांत कल्पना ती स्पष्टीकरण करणारी असावी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ पहा, खगोलशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, पदार्थ विज्ञान आहे, इतर जे काही शास्त्र, या शास्त्रांच्या बरोबर आपण अभ्यासतो त्यावेळेसच आपणाला त्या शास्त्रातील उलगडा होत असतो. कोणत्याही शास्त्राचा अभ्यास न करता, कोणतीही घटना मनामध्ये गृहीत न धरता त्या घटनेची उकल तुम्हाला होणार नाही. संशोधक सुद्धा ज्यावेळेस त्या घटनेचं कारण शोधत असतो त्यावेळेस ती घटना त्याच्या मनामध्ये असते आणि त्या घटनेच्या संबंधित असतो कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तशा प्रकारच्या सिद्धांत कल्पना तो संशोधक करत असतो. आणि म्हणून सत्य स्वरूपाच्या सिद्धांत कल्पनातून स्पष्टता तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचत असते आणि ती युनिव्हर्सल ट्रूथ होत असते. स्पष्टीकरण ही काय फक्त वैयक्तिक पातळीवरती बुद्धीचं क्षमन करणारी सिद्धांत कल्पना असते असं नाही, तर सिद्धांत कल्पना ही अशी असायला पाहिजे, ती वैयक्तिक पातळीवरती असतेच, असावी, परंतु ती निरपेक्ष स्वरूपामध्ये सगळीकडंच त्या सिद्धांत कल्पनेनं स्पष्टीकरण करता आलं पाहिजे. म्हणून पदार्थ विज्ञानामधील एक घटना तुम्हाला सांगतो, एक उदाहरण तुम्हाला देतो की पदार्थ विज्ञानामध्ये आपल्याला माहिती आहे की न्यूटननं सांगितलेला गुरुत्वाकर्षणाचा नियम की जड वस्तू पृथ्वीकडे आकर्षिल्या जातात. जगामध्ये कुठेही तुम्ही जावा, निरपेक्ष स्वरूपामध्ये हा नियम आपण स्वीकारलेला आहे, तो नियम युनिव्हर्सल ट्रूथ आहे. गुरुत्वाकर्षणाचा हा जो काही नियम आहे किंवा गुरुत्वाकर्षणाच्या या जड वस्तूच्या संदर्भामध्ये जी काही सिद्धांत कल्पना न्यूटनने केली ती सिद्धांत कल्पना आजही सत्य आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळामध्ये अशा प्रकारचा नियम लागू होत असतो. आणि म्हणून संशोधकांनी केलेलं जे काही स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण सार्वकालिक असावं लागतं, युनिव्हर्सल ट्रूथ असावं लागतं. आणि म्हणून मग अशा प्रकाराचं जे संशोधन आहे, अशा प्रकारची जी काही सिद्धांत कल्पना आहे त्या सिद्धांत कल्पनेनं म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्तीनं जड वस्तू पृथ्वीकडे आकर्षल्या जातात. शिवाय आणखी कोणत्या घटनांचं स्पष्टीकरण करता येतं पहा. ग्रहगतीचा जो काही नियम आहे तो नियमही गुरुत्वाकर्षणाच्या नियमातून आपणाला स्पष्ट करता येतो. दुसरी घटना, समुद्राला जे काही भरती आणि ओहोटी येते, या भरती आणि ओहोटीचं जर स्पष्टीकरण जर करायचं असेल तर ते स्पष्टीकरण गुरुत्वाकर्षणाच्या नियमातून आपणाला स्पष्ट करता येतं. म्हणून अशा प्रकारची सिद्धांत कल्पना करावी की त्या सिद्धांत कल्पनेनं समोरच्या घटनेचं स्पष्टीकरण करता आलं पाहिजे. टॉलेमीचा भूकेंद्र सिद्धांत त्या घटनेनं किंवा या सिद्धांत कल्पनेनं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती जी सिद्धांत कल्पना आहे ती सिद्धांत कल्पना चुकीची ठरलेली आहे. आणि म्हणून कोपर्निकसनं जे सिद्धांत कल्पना केली ती सिद्धांत कल्पना खरी ठरली. आणि म्हणून स्पष्टीकरण करत असताना ती सिद्धांत कल्पना तात्कालिक स्वरूपामध्ये जरी आपण खरी म्हणून मानली गेली असेल तर तिला
पुन्हा जर काही अपवाद जर असेल किंवा पुरावे जर सापडत असतील, आधार जर असेल, तर ती पहिली सिद्धांत कल्पना आपण नाकारतो, कारण ती युनिव्हर्सल ट्रूथ असत नाही. आणि म्हणून अशीही मुभा आहे पहा की एकच सिद्धांत कल्पना करावी आणि त्या घटनेचं स्पष्टीकरण करावं असं बंधन मुळीच नाही. आणि म्हणून ज्या ज्या काही सिद्धांत कल्पना आपण करतो असतो त्या सिद्धांत कल्पना त्या घटनेच्या आणि स्पष्टीकरणाच्या संदर्भामध्ये करण्याची मुभा, करण्याचं स्वातंत्र्य हे सर्वांना आहे. पण एकाच सिद्धांत कल्पनेतून एका घटनेचा उलगडा ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस तो उलगडा होत असताना त्या संबंधित असणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या घटनांचं सुद्धा त्या नियमातून, त्या सिद्धांत कल्पनेतून स्पष्टीकरण व्हावं हा एक सिद्धांत कल्पनेच्या अटीचा भाग आहे. स्पष्टीकरण करायला आपण जातो, परंतु स्पष्टीकरण जर शेवटपर्यंत जर होत नसेल तर ती स्पष्टीकरण करणारी सिद्धांत कल्पना वांझ असते, त्याला काढून टाकायला पाहिजे. आणि आपल्याला हेही समजतं की ज्यावेळेस आपण एखाद्या सिद्धांत कल्पनेतून एखाद्या घटनेचं स्पष्टीकरण करतो किंवा एखाद्या नियमाचं स्पष्टीकरण करतो त्यावेळेस त्या आधी ज्या काही सिद्धांत कल्पना केलेल्या आहेत त्या कुचकामी आहेत, त्या सिद्धांत कल्पना आपण करत बसत नाही. आणि म्हणून न्यूटनसुद्धा असं म्हणतो की 4 भिंतीमध्ये किंवा अंधारामध्ये बसून मी व्यर्थ सिद्धांत कल्पना करीत बसत नाही. म्हणजे सिद्धांत कल्पना आपण करायच्या, पण कोणत्या करायच्या, तर सुरुवातीपासून आपल्याला दिलेल्या ज्या काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्सची आपण जर पालन केलं तर आपण या स्पष्टीकरणापर्यंत येतो. सिद्धांत कल्पना अगदी सुरुवातीलाच जर आपण घटना पाहिलेली आहे, ती घटना ध्यानात मनात न घेता, हेतू मनामध्ये न ठेवता भरकटत दुसऱ्याच बाजूनं जर संशोधन जर आपण करायला लागलो किंवा सिद्धांत कल्पना आपण करायला लागलो तर तिथं ते स्पष्टीकरण होणार नाही. घटना आहे जीवशास्त्राच्या संबंधित आणि सिद्धांत कल्पना करतोय खगोलशास्त्राच्या संबंधित. घटना आहे ग्रहगतीच्या खगोलशास्त्राच्या संबंधित आणि सिद्धांत कल्पना करतोय आपण सामाजिक शास्त्राच्या संबंधित. कसं उत्तर आपल्याला मिळेल? आणि म्हणून ही भरकटत जाण्याची, दिशाहीन जी काही सिद्धांत कल्पना करण्याची वृत्ती आहे तिला कुठेतरी चाकुरीबद्धपणे संशोधन करण्यासाठी उपयुक्त पडणारी कंडिशन जी काय आहे ती कंडिशन इथं ज्या काय 5 सांगितलेल्या आहेत त्याच्यानंतरच आपण त्या घटनेचं स्पष्टीकरण करू शकतो. म्हणजे पुन्हा मी सांगतो पहा, ती स्वतःशी सुसंगत असावी, ती वास्तविक असावी. ज्या गोष्टींच्या बाबतीत आपण सिद्धांत कल्पना करणार आहोत त्या सर्वच गोष्टींना ती सिद्धांत कल्पना म्हणजे ती उपपत्ती लागू पडली पाहिजे. सिद्धांत कल्पना ही पूर्वप्रस्थापित ज्ञानाशी संबंधित असावी, ती परीक्षणक्षम असावी आणि ती स्पष्टीकरण करणारी असावी. आणि शेवटची सिद्धांत कल्पनेची अट मिळणं हे नाकारलेलं आहे. जे काय आता आपण सिद्धांत कल्पना कंडिशन आपण घेतोय, मिळणं नाकारलेलं आहे. पण आपण या ठिकाणी ती कंडिशन म्हणून घेऊया की अशी सिद्धांत कल्पनेची अट आहे पहा. कारण स्पष्टीकरण ज्यावेळेस आपण करतो त्याच्यामध्ये तो भाग येतोच. मी सिद्धांत कल्पनेची अट लिहितो, त्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल की सिद्धांत कल्पना अशी असावी की त्या सिद्धांत कल्पनेनं भविष्य कथन करता आलं पाहिजे. आता पहा, मिळणं तर हे पूर्णपणे नाकारलेलं. मिल असं म्हणतो की ही काही कंडिशन होऊ शकत नाही, कारण स्पष्टीकरण ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्या स्पष्टीकरणामध्ये हा सगळा भाग त्या घटनेच्या नियमाच्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये येतो. आणि मग हे स्वतंत्रपणे मग मी असं म्हणतो की भविष्यकथन करणारी असावी, असं का? तर इथं वेवेल असं म्हणतो, वेवेल हा जो शास्त्रज्ञ आहे त्यानं ही कंडिशन मान्य केलेली आहे. तो असं म्हणतो की या निसर्गाकडे आपण पाहिल्यानंतर असलेल्या वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण आज वर्तमानात अनुभव घेतो त्या अनुभवातून उद्या येणारं जे काही संकट आहे ते संकट आपल्याला टाळता येईल. ओझोनचा थर कमी झालेला आहे, आपल्याला काही करता येईल का? उष्णता वाढतच चाललेली आहे, उपाय त्याच्यावरती आहे. निसर्गाच्या संदर्भामध्ये समतोल ढासळलेला आहे. ऊन असेल, वारा असेल किंवा पाऊस असेल अनियमित स्वरूपामध्ये येतो. याच्यावरती आपल्याला काय करता येईल का? प्रदूषणाच्या संदर्भामध्ये हवामानाचा अंदाज आपल्याला सांगता येतो का? वादळी वाऱ्याचा अंदाज आपल्याला घेता येतो. समुद्रामध्ये निर्माण होणाऱ्या लाटांच्या संदर्भामध्ये आपल्याला भविष्यकथन करता येतं. आणि मग या स्वरूपामध्ये जर
आपण भविष्यकथन करत असो किंवा सूर्याच्या ग्रहणाच्या संदर्भामध्ये किंवा चंद्राच्या ग्रहणाच्या संदर्भामध्ये किंवा खगोलशास्त्रातल्या घटनांच्या संदर्भामध्ये किंवा एखादं सॅटेलाईट ज्यावेळेस आपण अवकाशामध्ये सोडतो त्यावेळेस त्या सॅटेलाईटच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण हायपोथेसिस करत असतो त्यावेळेस त्या हायपोथेसिसच्या संदर्भामध्ये आपल्याला भविष्यकथन करता येतं. एखाद्या सॅटेलाईटमध्ये जर घोटाळा झालेला असेल तर आपल्याला कॉम्प्युटरमध्ये संशोधकांना खाली दिसतं आणि मग ते जर सॅटेलाईट कुठं पृथ्वीवरती जर पडणार असेल तर त्याचाही अंदाज आपल्याला घेता येतो. असणारा बिघाड म्हणजे पूर्वप्रस्थापित ज्ञानाशी ती सिद्धांत कल्पना करून भविष्यकथन करता येतं. समुद्रामध्ये सुद्धा ते पाडता येतं. म्हणजे अशा काही घटना ज्या काय आहेत त्या घटनांच्या संदर्भामध्ये भविष्यकथन करणारी सिद्धांत कल्पना आपल्याला करता आली पाहिजे. मुसळधार पाऊस पडलेला असेल आणि पिकाचं नुकसान जर झालेलं असेल तर आपल्याला समजतं लगेच की आता या पिकाला बाजारामध्ये दर मिळणार नाही. का दर मिळणार नाही तर भिजलेलं चिंबलेलं धान्य कोणीही खाण्यासाठी घेणार नाही, ते वाया गेलेलं असेल. हे जसं आपल्याला वैयक्तिक पातळीवरती समजतं त्याच पद्धतीनं निसर्गाकडे पाहिल्यानंतर आकाशात जर काळे ढग असतील, अनुकूल वातावरण जर निर्माण झालं तर थोड्याच वेळात पाऊस पडेल हे तुम्ही आम्ही सांगू शकतो, भविष्यकथन करू शकतो. कारण परिस्थिती आपण पाहतो आणि परिस्थिती पाहिल्यानंतर घटनेतील घटक पाहिल्यानंतर भविष्यकथन करता येतं. मग अशा प्रकारचं भविष्यकथन करत असताना ती जी सिद्धांत कल्पना जी आहे ती सिद्धांत कल्पना त्याच घटनेच्या संदर्भामध्ये मानवी जीवनाच्या किंवा निसर्गाच्या संदर्भामध्ये भविष्यकथन करता आलं पाहिजे असं वेव्हेल हा शास्त्रज्ञ म्हणतो. या 7 अटी या सिद्धांत कल्पनेच्या अटींच्या संदर्भामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाची या प्रकरणातील ही संकल्पना आणि पुन्हा म्हणून मी रिपीट या 7 कंडिशन्स तुम्हाला सांगतो. पहिली कंडिशन, सिद्धांत कल्पना ही स्वतःशी सुसंगत असावी. याचाच अर्थ ती विसंगत असता कामा नये. सिद्धांत कल्पना ही वास्तविकतेवर आधारलेली असावी किंवा ती तथ्याशी संबंधित असावी. ज्या गोष्टींची उपपत्ती लावायची आहे त्या सर्व गोष्टींना ती सिद्धांत कल्पना लागू पडली पाहिजे. अट क्रमांक 4, सिद्धांत कल्पना ही पूर्वप्रस्थापित ज्ञानाशी सुसंगत असायला पाहिजे. अट क्रमांक 5, सिद्धांत कल्पना ही परीक्षणक्षम असावी किंवा प्रचितीक्षम असावी. अट क्रमांक 6, सिद्धांत कल्पना ही स्पष्टीकरण करणारी असावी. आणि शेवटची अट क्रमांक 7, सिद्धांत कल्पनेची अट, सिद्धांत कल्पना ही भविष्यकथन करणारी असावी. मित्रांनो, या 7 कंडिशन्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परीक्षेच्या दृष्टीनं या शब्दांशी आपणाला उपयोग होईल आणि म्हणून या 7 कंडिशन ज्या आहेत त्या नोट करून घ्यायच्या. ही संकल्पना आज या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक संकल्पना पाहणार आहोत. त्या संकल्पनेचं टायटल आहे व्हेरिफिकेशन अँड प्रूफ, सिद्धांत कल्पनेची प्रचिती आणि सिद्धता. मित्रहो, आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.